हे आता शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे. शेंगदाणा, हिरवी मिरची आणि सुकं खोबरं ह्याचं मिक्सरमध्ये वाटण केलेलं आहे. हे आता मी वांग्याच्या कापमध्ये भरणार आहे. मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि यात चवीनुसार लाल तिखट आणि मीठ टाकलेले आहे. हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मी. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 4 वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याचे काप पण केलेले आहेत. असे 4 भाग केलेले आहे. आता ह्या 4 भागांमध्ये मसाल्याच्या आतमध्ये मी भरणार आहे. हे 4 भाग असे केल्यानंतर आतमध्ये बघितलं आहे की किडा हे असे वांगे भरलेले आहे. वांग्यामध्ये मसाला भरलेला आहे. 3 वांगे घेतलेले आहे मसाला भरून छानपैकी असा मसाला भरलेला आहे पूर्णपणे. आता हे मस्तपैकी कढईमध्ये टाकून आता नवीन कढई घेतलेली आहे. कालच ऑनलाईन मागवलेली आहे. आज ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी बनवणार आहे. ते पण भरलेलं वांगे बनवणार आहे. आता हे तेल थोडं गरम टाकलेलं आहे. आता कढीपत्ता चांगला फ्राय होऊन देणार आहे. गॅस स्लोच ठेवलेला आहे. आता मी थोडं बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. आता कांदा मला मस्तपैकी आता परतवायचा आहे, फ्राय करायचा आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा मला तेलामध्ये मस्तपैकी. ते मी चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. जे आपल्या ह्या कांदा कढीपत्तामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे ह्यासाठी मी मीठ आणि लाल सर्व मसाला ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे कढईमध्ये. आता हा पूर्ण मिक्स करून घेते आहे. आता यात थोडंसं मी पाणी घालणार आहे. वांगी शिजायला हवी त्यामुळे थोडंसं मी पूर्ण मसाला व्यवस्थित टाकलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे. आता ही वांगी मी उलटी पालटी अशी करून शिजायला ठेवणार आहे. वाफेवर हे शिजवायला झाकण लावून ठेवलेलं आहे. एक 10 मिनटं मी याला असं झाकण लावून ठेवणार आहे. इथून जर वाफ बाहेर निघते ना मग समजून जाईल की आतला भाग शिजलेला आहे, वांग्याचा भाग शिजलेला आहे. असं मी वांगी परतून घेतलेली आहे. थोडी थोडी वांगी आता शिजलेली आहे. ब्राऊन झालेली आहे वांगी. बारीक गॅस केला होता, लो फ्लेमवर शिजवायला ठेवलं होतं मी. तर थोडीशी त्याला असा रंग आलेला आहे. मसाला मी थोडाच केला आहे कारण आम्ही घरात खाणारे 3घच आहोत. 3घांपुरतीच मी वांगी केलेली आहे, जास्त नाही केली आहे. वांगी शिजलेली आहे आणि वांगीला रंगही खूप छान आलेला आहे आणि छान पाणी पण मसाल्याचं पाणी पण सुटलेलं आहे. रेड ग्रेव्ही दिसत आहे, ऑरेंज दिसत आहे. खूप छान होतं आहे.